रामकृष्ण हरी. आषाढी वारीला पंढरपूरला गेलेले सर्व वारकरी आषाढ शुद्ध एकादशी झाल्यावर, काही जण द्वादशीला उपवास सोडल्यावर, तर काही भाविक गोपाळपूरला काला झाल्यावरती परतीच्या प्रवासाला निघतात. पौर्णिमेच्या दिवशी काला व देवभेट झाली की सर्व संतांचे पालखी सोहळे सुद्धा परतीच्या प्रवासाला निघतात. परतीच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेकदा पालखी सोहळ्यामध्ये मार्ग तोच असला तरी परतीच्या प्रवासामध्ये एका दिवशी कापायचं अंतर हे खूप जास्त असतं. म्हणजे जाताना एका दिवशी जेवढी वाटचाल होते, येताना जवळजवळ त्याच्या दुप्पट वाटचाल एका दिवशी केली जाते. त्यामुळे हा परतीचा प्रवास जातानाच्या मानाने थोडा खडतर असतो. अर्थात परतीच्या प्रवासामध्ये खूप कमी वारकरी सोबत असल्यामुळे हा प्रवास लवकर आटोपला जातो. परतीच्या प्रवासामध्ये एक दिंडी एक विणेकरी असं बंधन नसतं. अनेक विणेकरी एकत्र चालतात आणि ते एकत्र भजन करत असतात. परतीच्या प्रवासामध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपान काका यांच्या पालखीच्या प्रवासामध्ये पहाटे 2:30-3लाच देवाची काकड आरती करून पारोशानेच पालखीचा प्रवास सुरू होतो. नंतर पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी म्हणजे साधारण सकाळी 9-10च्या सुमारास पादुकांची पूजा होते. या ठिकाणी देवाचा नैवेद्य होतो, इतर भाविकांची जेवणं होतात आणि त्यानंतर पुन्हा पालखी प्रवासाला सुरुवात होते आणि संध्याकाळी 5 पर्यंत पालखीचा प्रवास केला जातो. पालखी आपल्या संतांच्या त्या गावी परत आल्यावरती त्या ग्रामस्थांतर्फे पालखीचं उत्साहात स्वागत केलं जातं. गावात सगळीकडे तोरणं लावली जातात. भाविक आपल्या दारासमोर सडे टाकतात, रांगोळ्या घालतात आणि पालखी मिरवणुकीने वाजंत्री लावून फटाके वाजवत पालखीचं स्वागत करून ही पालखी मुख्य मंदिरामध्ये परत येते. पालखी सोहळा मंदिरामध्ये परत आल्यावरती संत निळोबा राय रचित पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ, घरा आले घरा आले घरा आले कृपाळ, सांभाळिले 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 अनाथा, केला निळा केला निळा केला निळा पावन हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर आपली निष्ठा दाखवणारा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर आरती होऊन पालखी सोहळ्याची खऱ्या अर्थाने सांगता होते. आरती झाल्यावर पालखी सोहळ्यामध्ये परतीच्या प्रवासात सुद्धा जे सोबत असतात अशा सर्व विणेकरी, दिंडीकरी आणि इतर मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो आणि हा प्रसाद घेऊन वारकरी हे सर्व दिंडीकरी आपापल्या गावी परत जातात. ते पुढच्या वर्षी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा संकल्प सोडूनच. आता हा परतीचा पालखी सोहळा म्हणजे नेमका कसा असतो? हा खडतर असतो, पण तो समाधानाचा सुद्धा असतो. कसा तर एखादी मुलगी माहेरी जाते तेव्हा माहेराहून परत निघताना तिच्या मनामध्ये हुरहुर असते, पण सासरची ओढ सुद्धा असते. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याच संतांनी आपला संसार सोडायला सांगितला नाही. वारकरी संप्रदायातले बहुतेक सर्व संत संसारी होते आणि संसारामध्ये हा संसार करताना, आपला प्रपंच चालवताना आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते करत होते. आणि हाच आदर्श घेऊन वारकरी सुद्धा वर्षभर आपलं नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, आपल्या प्रपंचासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी करत असतात. त्यामुळे पंढरपूरला गेल्यावर निघताना कितीही हुरहुर झाली तरी सुद्धा त्यांना सुद्धा घराची ओढ असते आणि एकीकडे माहेराला भेटल्याचं, माहेरी राहिल्याचं, सर्व संतांचं दर्शन झाल्याचं, पांडुरंग रुक्मिणीची भेट झाल्याचं एक समाधान सुद्धा असतं. त्यामुळे या परतीच्या वारीला आपण समाधानाची वारी असं म्हणू शकतो.